चला तर मग छोलेची मस्त अशी भाजी बनवूया साध्या सोप्या पद्धतीने। त्यासाठी रात्री मी छोले भिजू घातले, ते मस्त असे भिजलेत। आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट घेतली, मसाल्याबद्दल साहित्य कांदा आणि टोमॅटो लागणारे। गॅस पेटून त्यावर मी कुकर ठेवला, कुकरमध्ये पाणी ओतले, कांद्याचं चरपाला काढून घेतले। आता कुकरमधलं पाणी गरम झाले, त्यात आपण छोले टाकूया भिजलेले। नंतर कांदा आणि टोमॅटो टाकूया, एक तमालपत्र टाकूया, झाकण लावून 3-4 शिट्ट्या करून घेऊया। 3-4 शिट्ट्या गॅस बंद करूया। परत गॅस पेटून त्यावर मी पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये तेल ओतले। आता एक कुकर मी उघडलं आहे, तर यात आपण टोमॅटो काढून आणि कांदा काढून घेऊया। एका बाजूला पाणी एका भांड्यात ओतून घेऊया आणि छोले एका भांड्यात ओतून घेऊया। परत तेल पण आपलं गरम झाले, मस्त असं शिजले छोले। हे लागणार साहित्य, तेल गरम झाले, त्यात मोहरी जिरे टाकले, जिरे तर लगेच त्यात कांदा शिजवून त्याला टोमॅटो त्यात शिजलेलं घालूया आणि चांगलं तेलामध्ये ते परतून घेऊया। लागेल तर मोठा बारीक गॅस करायचं, चांगलं परतून घेतलं की चांगलं वेगवेगळ्या तिखट आपण थोडंसं लाल तिखट टाकूया, काळं तिखट टाकूया, गरम मसाला टाकायचा, आलं लसूण खोबरं कोथिंबीरची पेस्ट टाकायचं। नंतर चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं चांगलं वेगवेगळं। नंतर मी त्यातलं शिजलेलं टमाटर टाकले, थोडा वेळ बारीक गॅस करून झाकून ठेवायचं, थोड्या वेळ झाकण काढायचं, मस्त असं कडाला तेल सुटले तर हलवून घ्यायचं। कांदा आणि टोमॅटो चांगलं विरघळलं पाहिजे। नंतर शिजलेली कोथिंबीर त्यात टाकूया, नंतर खोबऱ्याचं कूट टाकूया थोडंसं, नंतर हलवून घेऊया। परत एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं। नंतर शिजवलेले छोले त्यात टाकूया आणि थोडे छोले ठेवून ते चांगल्या हाताने कुस्करून त्यात टाकूया, म्हणजे भाजीला चांगला सरबतपणा येते। हलवून घेऊया चांगलं, पूर्ण मसाला छोलेला लागला पाहिजे आणि एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं। नंतर कढईपुरतं मीठ टाकायचं, थोडा बारीक गॅस करून झाकून ठेवायचं, थोडा वेळ झाकून काढायचं, नंतर परत हलवून घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं। नंतर आपण त्यातलं जे पाणी काढलं होतं बाजूला ते त्यात टाकायचं। तुम्हाला तेवढी भाजी बनवायची त्या मापाने तुम्हाला पाणी घालू शकता। इथं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, चांगले उकळी येऊ द्यायची। नंतर मंद आचेवर बारीक गॅस करून थोडा वेळ शिजायला ठेवायचं। तर मी हलवून घेतले, मस्त असं उकळी आलेलं बारीक गॅसवर थोडा वेळ शिजायला ठेवूया, थोडा वेळ झाकून करूया आणि बारीक गॅस करून मी शिजवून घेतले। आता आपण गॅस बंद करूया। तर मस्त असं साध्या सोप्या पद्धतीने सिंपल अशी छोलेची सरबरीत भाजी तयार झाली। खायला एकदम मस्त लागते, चपातीवर, भाकरीवर आणि भातावर। तुम्ही नक्की अशा प्रकारे करून पहा। कमी साहित्यात कमी वेळात होणारी मस्त अशी रेसिपी आहे। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।